हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन संभाजीनगर कोल्हापूर. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी करत असताना आपण तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणत्या पॅरामीटर डिपेंड असतो, मग त्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स आला, कोहेसिव्ह फोर्स आला, कोणते पॅरामीटर्स आपण निग्लेक्ट केले, म्हणजे फॉर एक्झाम्पल इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी निग्लेक्ट केला, त्यानंतर आपण एअर मॉलिक्युलमुळे असणारा ॲडेसिव्ह फोर्स निग्लेक्ट केला, बरोबर. आणि त्याच्यानंतर मटेरियलचे वेगवेगळे टाइप्स म्हणजे पार्शली वेट्स सॉलिड, कम्प्लिटली वेट्स सॉलिड अँड डज नॉट वेट्स सॉलिड, ह्या 3 कॅटेगरीसाठी येणारे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट स्टडी केले होते, बरोबर. आता या लेक्चरला आपण काय करणार आहे तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहे. सोबतच जे आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं त्याचा टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा कलेक्ट करणार आहे. चला तर मग बघूया आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे घेतलं होतं त्याचा मी टॅब्युलर फॉर्ममध्ये डेटा कलेक्ट केला आहे. फर्स्ट बघा, हा जो सॉलिड सरफेस आहे आणि लिक्विड इन कॉन्टॅक्ट आहे ह्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा दिसतोय, ॲक्यूट दिसतोय, बरोबर आहे. सेकंड केसमध्ये हा सॉलिड सरफेस आहे आणि हा लिक्विड सरफेस आहे, याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ऑप्टिस दिसतोय. त्याच्यानंतर थर्ड केसमध्ये हा तुमचा लिक्विड सरफेस आहे आणि हा सॉलिड सरफेस आहे आणि ह्याच्यामध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती दिसतोय, 0 दिसतोय. आता या कॅटेगरीमध्ये की जिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा कमी आहे म्हणजेच ॲक्यूट आहे, त्या केसमध्ये जर तुम्ही लिक्विडचा ड्रॉप बघितला तर तो ड्रॉप असा फॉर्म होतो. ओके, ह्या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही लिक्विडचा ड्रॉप बघितला तर तो असा तयार होतो. म्हणजे जसं आळूच्या पानावर पाणी पडल्यानंतर ड्रॉप तयार होतो की जो ड्रॉप त्या सरफेसवर टिकून राहत नाही, म्हणजे जे लिक्विड डज नॉट वेट कॅटेगरीमध्ये येतं त्या लिक्विडचे ड्रॉप्स असे तयार होतात बघा. आणि ह्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं की ड्रॉप फॉर्मेशन झालं नाही तर लिक्विड कम्प्लिटली त्या सरफेसला पॅरलली और कम्प्लिटली त्यानं वेट केलेलं आहे, म्हणजे इथं तुम्हाला ड्रॉप फॉर्मेशन मिळणार नाही. तर तो जो लिक्विड कंटेंट आहे हा पूर्णपणे त्या सॉलिड वॉलवर पसरून जाईल. आता हे 3 जे काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्यानंतर मिनिस्कस आहेत हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कशन केले होते. आता ह्याच्यावरून आपण हा डेटा एकत्र केलेला आहे. आता बघूया फर्स्ट पॉईंट काय आहे बघा. ह्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट पॉईंट आहे लिक्विड कोणता आहे, इट पार्शली वेट्स सॉलिड. या केसमध्ये जो सरफेस आहे लिक्विड सरफेस हा कसा असतो, कॉन्केव्ह असतो आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो, लेस दॅन 90 असतो, म्हणजे सर आपण काय म्हणतो ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्या केसमध्ये इथे जर आपण बघितलं तर लिक्विड जे आहे ते सॉलिड सरफेसवर वर जात आहे, याचा अर्थ लिक्विड आणि सॉलिड मधला फोर्स काय आहे, इथं स्ट्रॉंग आहे. मीन्स इन दॅट केस ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. ओके, अँड एक्झाम्पल फॉर दॅट टाइप ऑफ लिक्विड इज केरोसिन. कळलं, म्हणजे हे 5 पॉईंट्स तुम्ही सांगता आले पाहिजे. मी जर असं म्हटलं की माझ्याकडे एक लिक्विड आहे की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 आहे, तर हा पॉईंट मी तुम्हाला 3 नंबरचा पॉईंट सांगितल्यानंतर तुम्हाला ह्या 3 नंबरच्या पॉईंटवर काय गेस करता येईल. तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे, याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट आहे, याचा अर्थ हे लिक्विड कुठला असेल, इट लिक्विड्स पार्शली वेट सॉलिड असलं पाहिजे. त्याच्यानंतर मिनिस्कस कसं तयार होईल, कॉन्केव्ह मिनिस्कस तयार होईल. त्यानंतर त्याच्यामध्ये कोणता फोर्स स्ट्रॉंग असणार आहे, ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. त्याच्यानंतर त्या लिक्विडची एक्झाम्पल कुठलं असू शकतं, केरोसिन असू शकतं. म्हणजे ह्या 5 पॉईंटपैकी मी कुठलाही एक पॉईंट तुम्हाला सांगितला तर राहिलेले 4 पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला तिथं मर्ज करता आले पाहिजे. करेक्ट. सिमिलरली जर तुम्ही म्हटला की माझ्याकडे एक लिक्विड आहे ज्याचा सरफेस जो आहे मिनिस्कस सरफेस तो काय आहे, कॉन्केव्ह आहे, ह्याच्यावर तुम्हाला काय लक्षात येणार, तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे की तो लिक्विड कुठला असला पाहिजे, पार्शली वेट्स सॉलिड असला पाहिजे, त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 पेक्षा कमी असला पाहिजे, त्याच्यामध्ये ॲडेसिव्ह फोर्स हा कोहेसिव्ह पेक्षा जास्त असला पाहिजे आणि मे बी ते लिक्विड केरोसिन असलं पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला. म्हणजे ह्या 5 पॉईंटपैकी कोणताही एक पॉईंट सांगितला तर तुम्हाला ते राहिलेले पॉईंट त्याच्यासोबत ऍड करता आले पाहिजे. लक्षात आलं हा कसा चार्ट केलेला आहे. सिमिलरली आता ह्या कॅटेगरीमध्ये आपण जाऊया. या कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर हा सॉलिड सरफेस आणि हा लिक्विड सरफेस आहे. आता ह्याच्यामध्ये जो ऑब्झर्व केला तर हा लिक्विड जो आहे तो सॉलिडकडे अट्रॅक्ट होत नाहीये. मीन्स ह्या लिक्विडची कॅटेगरी कोणती आहे, डझंट वेट्स सॉलिड आहे. ह्याचा मिनिस्कस जर बघितला, हा मिनिस्कस कसा आहे, कॉन्व्हेक्स आहे. ह्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर तुम्ही बघितला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, ग्रेटर दॅन 90 आहे, म्हणजे ऑप्ट्यूस आहे, बरोबर आहे. ज्या
अर्थ आहे इथं लिक्विड सॉलिडला अट्रॅक्ट झालेलं नाहीये, याचा अर्थ लिक्विड लिक्विड मधला फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू लिक्विड सॉलिड मधला फोर्स. मीन्स ॲडेजिव्ह फोर्स इज लेस दॅन कोहेजिव्ह फोर्स. कारण लिक्विड लिक्विड मधला फोर्स म्हणजे कुठला फोर्स, कोहेजिव्ह फोर्स. आणि लिक्विड सॉलिड मधला फोर्स म्हणजे काय, ॲडेजिव्ह फोर्स. लक्षात आलं. म्हणजे इन दॅट केस कोहेजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडेजिव्ह फोर्स. अन एक्झाम्पल ऑफ सच टाइप ऑफ लिक्विड इज मर्क्युरी. ओके. आता जर तुम्ही ऑब्झर्व केला, असा जो ड्रॉप तयार होतो, असा ड्रॉप कुठे तयार होतो, तर असा ड्रॉप मोस्टली अळूच्या पानावर आपण बघितलेला आहे, डे टू डे लाईफ मधलं एक्झाम्पल. आणि असा ड्रॉप कुठे होतो, तर ग्राउंडवर किंवा आपल्या फरशीवर, फ्लोअरवर पाण्याचे ड्रॉप पडले तर ते असे तयार होतात बघा. बरोबर आहे. मग मी तुम्हाला आता थोडासा असा एक पॉइंट डिस्कस करणार आहे की ज्याला आपण म्हणतो वॉटरप्रूफिंग. आता वॉटरप्रूफिंग करणे म्हणजे काय, तर त्या सरफेसवर पाणी नाही टिकलं पाहिजे. आता त्या सरफेसवर पाणी नाही टिकलं पाहिजे याचा अर्थ काय, तर त्या सरफेसचा पाण्यासोबतचा जो फोर्स आहे, म्हणजे सरफेसचा पाण्यासोबतचा फोर्स म्हणजे कुठला फोर्स आला, ॲडेजिव्ह फोर्स. कारण सरफेस कसा असणार आहे, पाणी सोडून दुसरा कुठला ते असणार आहे. म्हणजे आपण म्हटलं की रेनकोट आहे, तर रेनकोट सरफेस कसा असतो, पॉलिस्टर प्लास्टिक टाईप असतो. आता हा जो रेनकोटचा मटेरियलचा आणि पाण्यामधला जो फोर्स आहे, दॅट फोर्स इज ॲडेजिव्ह फोर्स. हा फोर्स आपण जर कमी कमी करत गेलो, हा फोर्स जर आपण कमी कमी केला आणि हा लेस दॅन कोहेजिव्ह फोर्स केला, बघा इथं मी जिथं पॉइंटर दाखवतोय, हा ॲडेजिव्ह फोर्स जो आहे हा जर आपण लेस दॅन कोहेजिव्ह फोर्स केला, तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल, लिक्विडची जी कॅटेगरी आहे ती अशी फॉर्म होत जाईल. बरोबर आहे. म्हणजे असे ड्रॉप्स तयार होणार आणि असे ड्रॉप्स पाण्याच्या सरफेसवर, असे ड्रॉप्स जर त्या रेनकोटच्या सरफेसवर तयार झाले तर ते तिथे टिकणार नाहीत. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी ते खाली पडून जातील. म्हणजेच वॉटरप्रूफिंग करणे म्हणजेच काय, तर वॉटरप्रूफिंग करणे म्हणजे पाण्यासोबतचा ॲडेजिव्ह फोर्स कमी करणे. लक्षात आलं. पाण्यासोबतचा ॲडेजिव्ह फोर्स कमी करणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, वॉटरप्रूफिंग करणे. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो ॲक्यूट कडून ऑप्ट्यूस कडे नेणे. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट कडून ऑप्टिक्स कडे नेल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होतो, ॲडेजिव्ह फोर्स वीक होत जातो. बरोबर आहे. म्हणजे वॉटरप्रूफिंग करणे म्हणजे हे तुम्ही दोन पॉईंट सांगू शकताय. एक पॉईंट असेल ॲडेजिव्ह फोर्स त्या सरफेसचा पाण्यासोबतचा वीक करणे, आणि दुसरा म्हणजे त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट कडून ऑप्ट्यूस कडे नेणे. हे महत्वाचं आहे. आता तिसरी कॅटेगरीकडे आपण जाऊया. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा लिक्विड सरफेस बघा पूर्णपणे वरपर्यंत चाललाय, किंवा इथे जर तुम्ही भेटला तर ड्रॉप फॉर्मेशन होत नाहीये. लिक्विड कसं आहे, पूर्णपणे त्या सॉलिडला वेट करते. म्हणजे हा जो लिक्विडची कॅटेगरी आहे कुठला आहे, कम्प्लिटली वेट सॉलिड. इथं मिनिस्कस जो आहे, इथे मिनिस्कस तयार होत नाही, हा काय होतो, प्लेन सरफेस राहतो. ह्याच्यानंतर ह्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे, 0 आहे. आणि ह्या केसमध्ये ॲडेजिव्ह फोर्स जो आहे तो खूप 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 जास्त आहे ॲज कम्पेअर टू कोहेजिव्ह फोर्स. म्हणून तर हे लिक्विड कम्प्लिटली वेट करतं ना. आता ह्या कॅटेगरीमध्ये कुठलं येतं लिक्विड, तर प्युअर वॉटर. बघा प्युअर वॉटर आणि रेग्युलर वॉटरमध्ये फरक आहे. रेग्युलर वॉटरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो 8 डिग्री असतो, पण प्युअर वॉटरसाठी तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 डिग्री असतो. म्हणजे प्युअर वॉटर म्हटलं तर ही कॅटेगरी येणार, आणि रेग्युलर वॉटर म्हटलं तर ही कॅटेगरी येईल कॉन्केव्हची. ओके. आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. फर्स्ट कॅटेगरी काय बघा, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. आता दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे काय, लिक्विड सरफेस, लिक्विड घेतलाय आणि तुम्ही ग्लास सरफेस घेतलाय. आता लिक्विड आणि ग्लास प्लेअरमध्ये आपण काय करू शकतो, एक तर लिक्विड म्हणजे आपण त्याला म्हणू आपण वॉटर घेतलंय, आणि सॉलिड सरफेस म्हणजे आपण ग्लास घेतलाय. मग ग्लास आणि ही वॉटर ही जी पेअर आहे, ग्लास आणि वॉटर, किंवा केरोसिन आणि ग्लास असं आपण म्हटलं, केरोसिन आणि ग्लास. बघा मी एक्झाम्पल चेंज करतोय, केरोसिन आणि ग्लास ही पेअर घेतली. आता ग्लासमध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या शेप आणि साईजचे आपण ग्लास घेऊ शकतो. बरोबर आहे. पण वेगवेगळ्या शेप आणि साईजचे जरी ग्लास घेतले तरी सुद्धा त्या प्रत्येक केसमध्ये ही लिक्विड आणि सॉलिडची पेअर काय असणार आहे, फिक्स असणार आहे. म्हणजे तुमचं लिक्विड काय असणार आहे, केरोसिन, सॉलिड काय असणार आहे, ग्लास. फक्त बदललाय काय, आपण ग्लासचा शेप बदललेला आहे. पण त्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होत नाही. कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशावर डिपेंड असतो, इट डिपेंड्स ऑन कोहेजिव्ह अँड ॲडेजिव्ह फोर्स. मग इथं लिक्विड आणि सॉलिड ह्यांचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स फिक्स आहेत, फक्त बदललेला काय आहे, शेप बदललेला आहे. त्यामुळं इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार नाही. ओके. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स बघा, फॉर अ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स सॉलिड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज इक्वल्स टू 0. In this case, tangent to the liquid surface is almost along the surface of solid.
म्हणजे जे लिक्विड कम्प्लिटली वेट करतं त्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असतो 0 असतो. म्हणजे पहिल्या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय, बरोबर आहे का. आणि हा लिक्विड सरफेस जो आहे त्याच्यावर जर आपण टँजंट ड्रॉ केला तर तो टँजंट कुठे येतो अलॉंग द सॉलिड सरफेस येतो, बरोबर आहे. म्हणजे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय येणार आहे 0 येणार आहे. हे आपण लास्ट लेक्चरला पण डिस्कशन केलं आहे, फक्त आपण इथं एकत्र करतोय. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. फॉर अ लिक्विड विच पार्शली वेट्स सॉलिड angle of contact is acute. For a liquid which partially weights solid, angle of contact is acute. For example, kerosene in contact with glass. एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड. फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस. म्हणजे जसं आपण मर्क्युरी आणि ग्लासचं एक्झाम्पल घेतले होते. नेक्स्ट कॅटेगरीमध्ये बघा. For liquid solid pair, even a small contamination causes large change in angle of contact. म्हणजे काय तर दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअर मध्ये समजा तुम्ही लिक्विड मध्ये काहीतरी ऍड केलंय कॉन्टॅमिनेशन. ओके, आता ह्या केसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळी तुम्ही लिक्विड मध्ये काहीतरी ऍड करताय त्यावेळी कोहेसिव्ह आणि ऍडेजिव्ह फोर्सेस काय होणार डिस्टर्ब होणार आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो त्याच्यावर डिपेंड असतो. मग जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोहेसिव्ह आणि ऍडेजिव्ह फोर्सवर डिपेंड असेल आणि तुम्ही तेच जर डिस्टर्ब केला तर ते डिस्टर्ब केल्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 100% काय होणार आहे चेंज होणार आहे. अँड सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह मॅग्निट्यूड्स ऑफ ऍडेजिव्ह फोर्सेस between the molecules of liquid and container, and second one the cohesive forces among the liquid molecules. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मगाशी आपण जसं डिस्कशन केलं होतं तसंच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड कोणावर आहे, इट डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड्स ऑफ कोहेसिव्ह अँड ऍडेजिव्ह फोर्सेस. त्यापैकी कोहेसिव्ह फोर्स कुठं असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे सेम मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लिक्विड मध्ये. आणि ऍडेजिव्ह फोर्स कुठं असणार आहे तर इट इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. म्हणजे कंटेनरचा वॉल त्याचा जो सरफेस आहे आणि लिक्विड सरफेस ह्यांच्यामध्ये असणारा. तर आजचा बीट पुन्हा एकदा रिवाइज करूया. फर्स्ट थिंग, व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जसं आपण लास्ट सेक्शन मध्ये बघितलंय, व्हेन अ लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, the angle between surface of solid and tangent drawn to the surface of liquid at the point of contact measure on the side of liquid is called the angle of contact of that liquid with the solid. त्यानंतर आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्यामध्ये फर्स्ट बघितली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर गिवन सॉलिड लिक्विड पेअर. देन for liquid which completely weights solid, the angle of contact is equals to 0. The liquid which completely weights solid, the angle of contact is 0. आपण हे मगाच्या चार्ट मध्ये पण बघितलेलं होतं, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायला चार्ट सोपा आहे बघा. चार्ट लक्षात ठेवला की ह्यातल्या बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक्स इथे कव्हर होतात. Then for a liquid which partially weights the solid, angle of contact is acute. For example, kerosene. Then for liquid which does not weight the solid, angle of contact is obtuse. For example, mercury glass. Okay. Then for a given solid liquid pair, even a small contamination causes large change in the value of angle of contact. म्हणजे इम्प्युरिटी ऍड केली, कॉन्टॅमिनेशन झालं की तिथे काय होणार आहे ऍडेजिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सेस डिस्टर्ब होणार आणि ऑटोमॅटिक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होणार. देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड्स ऑफ ऍडेजिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्सेस. आणखी एक पॉईंट सांगतोय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूया, हा जो मी आता शेवटचा पॉईंट सांगितला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर, म्हणजे सरफेस टेन्शन ऑल्सो डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आणि सरफेस टेन्शन टेम्परेचर सोबत कसं रिलेट करतं त्याचा फॉर्म्युला आणि त्याच्यावरचे जे काही न्यूमरिकल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स ज्या घेतलेल्या आहेत ह्या सर्वचे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये चला आपण सरफेस टेन्शन आणि टेम्परेचरचं रिलेशन बघूया. थँक्यू.